काळा चौकीतल्या अभ्युदय नगरमध्ये सध्या आपण आहोत, जिथे विकासाच्या केवळ वल्गना झालेल्या आहेत आणि आजही विकास ज्या पद्धतीनं व्हायला हवा तसा झालेला नाही आहे। आणि म्हणून हे जे इथले राहणारे लोक आहेत, जे शासकीय नोकरी करणारे सुद्धा ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, कारण मुळातच त्यांना घरं जी आहेत ती मोडकळीस आलेली घरं त्यांच्या ताब्यात दिली होती, अशी ही सगळी वस्ती आहे, मारेला आहे। तो होत असताना सुद्धा काही गौड बंगाल आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच आज सगळे स्थानिक इथे जमलेले आहेत। बऱ्याच काळापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे। काय काय तुम्हाला काय काय होत गेलं आणि काय काय प्रकारची स्वरूपाची उत्तरं मिळत गेली? आम्हाला पहिल्यांदा महासंघाने संपूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं। आमच्याशी कुठलाच व्यवहार पारदर्शकतेने केला गेला नाही आहे। सगळेच निर्णय जे घेतले गेले ते परस्पर घेतले गेले। आज महासंघ निवडून येऊन 5 महिने झाले तर ही एजीएम लावलेली नाही आणि त्या दिवशी जी एजीएम लावली त्यात फक्त प्रत्येक सोसायटीकडनं 4 सदस्य घेतले गेले। आता 90 रूमचा निर्णय 4 सदस्य कसे काय घेऊ शकतात? आता प्रत्येकाची रूम आहे म्हटल्यावरती प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा आणि तो अधिकार आमच्यापासून हिरावून घेतला गेला, त्याबद्दल आमचा निषेध आहे। पण ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून ही खलबत सुरू होती, काय होणार काय नाही। अजूनही तुमच्या बाबतीत दुजाभाव होतोय असं जाणवतं? हो, आमच्यामध्ये अजूनही दुजाभाव चालूच आहे। कारण त्या दिवशी 17 तारखेला ललित कला भवनमध्ये ही जी काही महासंघाने जी काही सभा आयोजित केलेली होती, तर ह्या 4 प्रतिनिधींनी फक्त आमचा निर्णय घ्यायचा का? हे आमचे मालक आहेत का? आम्हाला प्रत्येकाला कळायला नको का काय त्यांच्या सभेमध्ये चर्चा चाललेली आहे? आणि मग त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या रणरागिणी त्या ललित कला भवन इथे आम्ही सगळे जमलो होतो। पण आम्हाला तिथे त्या लोकांनी तिथे प्रवेश निषेध केला आतमध्ये। मग आमच्या अध्यक्षाने तिकडे त्यांच्याशी सहमत करून मग आम्ही दुसऱ्या गेटने आतमध्ये गेलो। पण तिथे आम्हाला त्यानंतर सगळ्या ह्या महासंघाने असा निर्णय दिला की जे इथे आलेले आहेत गाळेधारक त्यांच्यावरती तुम्ही लाठीचार्ज करा। हे काय त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते अशोभनीय वक्तव्य आहे ना। आम्ही मालक आहोत, आम्ही ते काय गुंड म्हणून तिथे गेले नव्हतो, पण तुम्ही काय प्रश्न मांडताय ते आम्हाला पण गाळेधारकाला कळू दे ना। आम्हाला कसं समजणार? आमची हक्काची घरं जी आहे ज्याची किंमत 90 लाख रुपये किंमत आहे आणि त्याची जमीन आज आमच्या प्रत्येक बिल्डिंगची जमीन तुम्ही 1.5 लाखामध्ये घेणार, प्रत्येक खोलीला तुम्ही 1.5 लाख रुपये देऊन, म्हणजे तुम्ही मालक होणार आणि परत आम्ही सगळे रस्त्यावरती होणार। आणि म्हणून हे सगळे रहिवासी आज आम्ही सगळे एकजुटीने ह्या सगळ्या महिला हे सगळे पुरुष आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो आहे। तुम्हाला ज्या वेळेला ही घरं दिली गेली त्यावेळेला ही घरं मुळातच मोडकळीस आलेली घरं तुमच्या नावावर केली गेली, एक त्रोटक अमाऊंट तुम्हाला पे करायला लावून। त्याच्यानंतर जो आता विकास होणं अपेक्षित होतं, किती वर्षापासून तुम्ही ऐकताय फक्त की काहीतरी विकास होणार आहे, प्रत्यक्षात कोणी समोर येत नाहीये, म्हाडाकडूनही काही समोर उत्तर येत नाही? पहली गोष्ट तर है फेडरेशनला काही अधिकार नहीं है उसको कि 3410 घर है एक कॉलोनी अभ्युदय नगर में, उनको अधिकार नहीं गया। वो हमारे सिर्फ रिप्रेजेंटेटिव है। आज उनको जो भी क्वेरीज है, हमको जो भी उनको पूछना है तो हम कहाँ जाएंगे उनको पूछने के लिए? आज 17 साल से तो हम लोग सुन रहे हैं कि विकासक होएगा होएगा, लेकिन अभी तक क्या होता है? कुछ हो नहीं रहा है, सिर्फ बातें हो रही हैं। तुमचा विकास तुम्हाला म्हणतायत होणार होणार, पण प्रत्यक्षात आजपर्यंत काय काय झालंय? विकासक येतात आणि ते सांगतात की एवढा एरिया देऊ तेवढा एरिया देऊ, पण पूर्णपणे काहीच होत नाहीये। म्हणजे असे किती एक विकासक येऊन गेलेले आहेत, पण प्रत्यक्षात त्याचं कुठलंच चित्र म्हणजे उभं राहिलेलं नाहीये अजूनपर्यंत। आणि आताही तोच घोळ आहे। म्हणजे आता महासंघाने सगळं ताब्यात घेतले, पण महासंघही अजून काही म्हणजे ठोस निर्णय असा देत नाहीये। स्वतःची कामं स्वतःच करतात, कोणाला सामावून घेत नाहीये त्याच्यामध्ये। जे गाळेधारक आहेत त्यांनाही काही कल्पना नसते की काय घटना घडणार आहेत वगैरे। याच्या विश्वासात घेण्याचा प्रयत्न झालाय किंवा तुम्हाला काही कळतंय की नेमकं काय? विश्वासात आम्हाला कधीच घेतलं नाही गाळेधारकांना, त्याच्यामुळे आमचा निषेध आहे। महासंघाची भूमिका ही टोटली चुकीची आहे असं आम्हाला वाटतंय। आज ह्या लोकांना एकत्र जमण्याची हीच वेळ आलेली आहे। याचं कारणच ते आहे की दरवेळेला ह्या लोकांच्या बाबतीत ज्या काही विकासाच्या वल्गना झाल्या त्या केवळ आणि केवळ कागदोपत्री होत्या, त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचा ठोस निर्णय समोर येत नव्हता आणि त्याचा फटका जो आहे तो अर्थातच सगळ्या नागरिकांना बसतोय। आज हे कोणी सर्वसामान्य नागरिक नाही आहेत, ह्यांना सुद्धा आपलं स्वतःचं घर करत असताना तिथे ती जागा कशा पद्धतीची असायला हवी, तिथे काय स्वरूपाचा विकास व्हायला हवा, या सगळ्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत। मात्र तरीही त्या अधिकारांना डावलण्याचा एक प्रकारे प्रकार होतोय का हे जाणून घेणं गरजेचं आहे। आणि खरं तर सुरुवात जी झालेली आहे त्या सुरुवातीमध्येच कुठेतरी खोट आहे असं या लोकांना वाटल्यामुळे आज सगळे एकत्र जमलेले आहेत। कारण मुळातच सगळ्यांच्या विकासाचा प्रश्न आहे तर तो सर्वानुमते व्हावा हा ह्या लोकांचं म्हणणं आहे। या संदर्भात इतर पुरुषांशीही बोलणार आहोत एका ब्रेकनंतर।
अभ्युदयनगरमधल्या 47 इमारती आणि त्या इमारतींचा विकास हा विषय खरं तर अगदी घासून पुसून गुळगुळीत झालेला. मात्र ह्या विषयाकडे दुर्लक्षही करता येत नाही, कारण ही जागा अशी आहे की जिथे अर्थातच मोठी किंमत जी आहे ती मिळते. मात्र ह्या सगळ्यामध्ये या लोकांची एक प्रकारे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो ह्या लोकांनी एक प्रकारे हाडून पाडण्याचा प्रयत्न केला की आमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही आधी समजून घ्या आणि त्यानंतर विकासाच्या वल्गना करा. आतापर्यंत जे काही तुमचं म्हणणं होतं ते किती प्रमाणात ऐकलं गेलेलं आहे आणि काय काय स्वरूपाचे बदल होत गेले? आमच्या ज्या अभ्युदयनगर वसाहतीमध्ये ज्या 47 गृहनिर्माण संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही जो निर्माण केलेला जो संघ आहे अभ्युदयनगर सहकारी संस्थांचा संघ, या संघाचं जे कामकाज होतं 2014पर्यंत हे आम्हाला प्रत्येक संस्थांमार्फत विश्वासात घेऊन कामकाज चालू होतं. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला हे विकासकांचं सादरीकरण झालं 12 नोव्हेंबर 2014 षण्मुख हॉलमध्ये, त्या तारखेपासून एक संघाची त्यावेळच्या तत्कालीन संघाची भूमिका ही बदलत गेली आणि संस्था सभासदांना अविश्वासात न घेता कामकाज चालू केलं. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे आम्हाला निविदामध्ये जे सादर केलेले कागदपत्र आहेत त्या सादर केलेल्या कागदपत्रानुसार आम्हाला प्रत्यक्ष माहिती मिळणं आवश्यक आहे. ही माहिती आम्ही वेळोवेळी विविध संस्थांमार्फत मागितली गेली, परंतु त्या विद्यमान तात्कालीन संस्थेने दिली नाही. आता विद्यमान संघ जो नवीन आता निवडून आलेला आहे 27 मार्च 2016 रोजी, त्या संघाचं तर कामकाज असं चाललेलं आहे की मनमानी कारभार चालला आहे. म्हणजे आम्ही करू तेच, कारण गेल्या 30 जुलै 2015 रोजी या आमच्या समाज मंदिर हॉलमध्ये या निविदेबाबत म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत कागदपत्राच्या बाबतीत आम्ही नेमणूक केलेले वास्तुविशारद तज्ज्ञ किंवा आम्ही निवड केलेले विविध सल्लागार यांच्यामार्फत आम्हाला सल्ला घ्यायचा होता की याच्यामध्ये काय मिळू शकतं, काय मिळू शकत नाही, काय कायदेशीर आहे, काय बेकायदेशीर आहे. तर त्यांना त्यावेळेला बोलू न दिल्याने जी मिटिंग घोळात संपली आणि त्या दिवसापासून म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून या संघाच्या त्यावेळेच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या संस्था या म्हणजे सभासदांना अंधारात ठेवून त्यांना काही न सांगता हे आपलं 26 बिल्डिंगने विकासक निवडीची प्रक्रिया चालू केली. आता 27पैकी आमच्या 17 बिल्डिंगी ह्या विकासक अजून निवडीच्या प्रक्रिया बाकी आहे. असं असताना देखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात त्याची निवड केली आणि माननीय उच्च न्यायालयात सांगतायत की आम्ही हा जो विकासक निवडला आहे हा आम्ही जनरल बॉडी घेऊन निवडला. मग त्यावेळेस आम्हाला जेव्हा कळलं त्यावेळी आम्ही त्या संघाला याची विचारणा केली, बाबा हे कोणत्या आधारे तुम्ही त्यांना सांगितलात. मग त्यांनी ती आपली चूक सुधारून प्रिंटिंग मिस्टेक म्हणून हायकोर्टामध्ये परत सांगितलं की आम्ही जनरल बॉडी नाही घेतलं, आम्ही आमच्या कमिटीने निवडलं. म्हणजे अशा गोष्टी प्रिंटिंग मिस्टेक असं करता आणि दुसरीकडे दडपशाही चालली आहे. आतापर्यंत कधी कधी असं झालेलं आहे की हे विश्वासात न घेणं प्रकार आहे हा यापूर्वी सुद्धा झाला होता, कारण शासकीय पातळीवरती सुद्धा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या प्रलंबितच होत्या. आजपर्यंत जो पूर्वीचा महासंघाची स्थिती होती ती फार चांगली होती. 17 बिल्डिंगचं अजून निवड सिलेक्शन व्हायचं आहे, त्यांना तो अधिकार आहे. 50 वर्ष लोक या ठिकाणी राहत आहेत आणि तुम्ही फक्त त्या 26 बिल्डिंग निवडले गेले आहेत त्या जोरावर बाकीच्यांचा विचार मनात न घेता जर का पुढे प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या 17 बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी जवळजवळ अर्धे रहिवासी या अभ्युदयनगरमधले आहेत की त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही काही आम्हाला विचारातच घेतलं जात नाही आहे, म्हणजे आम्हाला या प्रोजेक्टमधून बाहेर फेकलं जातं आहे की काय, या शंका निर्माण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आणि मनात झालेला जो उद्रेक आहे तो उद्रेक बाहेर काढण्यासाठी हे सगळे एकत्र जमले आणि परवा झालेल्या त्या सभेवर त्यांनी बहिष्कार टाकला. जेव्हा सुरुवातीला तुम्ही इथे राहत होता तेव्हाची परिस्थिती आज बदललेली परिस्थिती या सगळ्यावरती शासकीय पातळीवरती कोण दखल घेते या सगळ्याची आणि कोण समोर येते तुमच्या? वास्तविक पाहता शासकीय पातळीवरती तशा प्रकारची गंभीर दखल कोणी घेतलेली नाही. आम्ही सर्व रहिवासी एक केवळ महासंघावरती अवलंबून होतो की महासंघ एक कुटुंब प्रमुख या नात्याने आमच्या सगळ्यांच्या समस्या गृहीत धरून आपल्या अभ्युदयनगरचा पुनर्विकास करेल आणि जो निवडण्याचा लादण्याचा प्रयत्न करतात विकासक तो विकासक आमची घरं घाण ठेवून आमचा विकास करणार. त्याने किती कालावधीत तो आम्हाला पुनर्वसन करणार काही त्याच्या करारनाम्यात नाही, प्रस्तावित करारनाम्यात नाही आहे. तो आम्हाला बँक गॅरंटी किती देणार ते सुद्धा नमूद नाही आहे. तो सॉल्व्हन्सी काय देणार ते पण काही नमूद नाही आहे. तो SVP कोणाला गेला, कन्स्ट्रक्शन पार्टनर कोणाला घेणार ते पण काही नमूद नाही. मग जो विकासक आमच्या सदनिका गहाण ठेवून जर फंड उभा करणार असेल तर काय निकषावरती या महासंघाने त्यांची निवड केली आहे, इथे काहीतरी गौड बंगाल आहे.
आणि ह्या गौडबंगालाचं निराकरण होणे गरजेचं आहे. नाहीतर अभ्युदयनगर वासियांमधील सर्वच लोकांना एक उद्रेक झाला तर तो ह्या महासंघाला अतिशय भारी पडेल. बीडमध्ये असं म्हटलेलं आहे की जो विकासक आहे, जो विकासक निवडला जाईल त्या विकासकाला हा भूखंड कुठेही कोणालाही गहाण ठेवता येणार नाही किंवा विकता येणार नाही किंवा हस्तांतर करता येणार नाही. पण आताच्या प्रस्ताव पाठवलेला आहे त्या प्रस्तावामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे का हा भूखंड बँकेला गहाण ठेवला जाईल किंवा हस्तांतर केला जाईल. तर हे म्हणजे जे नियमात आहे ते नियमाच्या उल्लंघन करून हे लोक कामं करतात. त्यामुळे महासंघ आज आहे ना मनमानी आणि दादागिरीच्या जीवावरती लोकांना दडपशाही करून हे कामकाज चाललेलं आहे. नियमावली आहेत त्याच्यावरतीच टाच ठेवून काही गोष्टी घडतायत. ह्याला सर्वसामान्यांचा विरोध आहे, तो सुद्धा डावलण्याचा प्रयत्न होतो. मॅडम, निश्चितच सर्वसामान्यांचा जो विरोध आहे तो डावलण्याचा प्रयत्न होतोय. मी सर्वात पहिलं आपलं अभिनंदन करेन की तुम्ही आमच्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो ओळखला जातो पत्रकारिता, ते आज तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आजपर्यंत आमच्यासाठी ते कोणी आलेलं नव्हतं. सर्वात मुळात महत्त्वाचं म्हणजे हा जो महासंघ निवडून आलेला आहे हा लोकदार्जिना नसून हा विकासक दार्जिना आहे. याचं कारण असं सांगतो कारण जो विकासक इथे बहुमताने निवडला गेला असं भासवतायत, निवडला गेलेला नाही आहे प्रत्यक्षात असं भासवतायत, तो विकासक त्याच्या आज DN नगर असेल, ज्ञानेश्वर नगर असेल, अशा अनेक केसेस आज बाहेर येत आहेत. आज जगासमोर तुमच्या विविध वृत्तवाहिन्या असतील, विविध वृत्तपत्र असतील, त्याच्या माध्यमातून हे सगळं बाहेर येत असताना महासंघाने कुठली डोळ्यावर आपल्या पट्टी बांधली हे अजून आम्हाला कळत नाहीये. का तुम्हाला हे का दिसत नाहीये? आमचं एक त्यांना विचारणं आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना आज आव्हान करतो, तुम्ही लोकांचा आहे का, जनतेचा आहे का? 4 लोकांना घेऊन जर तुम्ही आपला विकास साधणार असेल तर होणं शक्य नाही. कारण आज इथे 3410 कुटुंबातील प्रत्येक जण प्रत्येक टेनेंट बरोबर 4 जण आहेत हा त्यांनी विचार करावा. तुम्ही फक्त एका बिल्डिंगमधून 4 जण घेणार आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे, आपल्याला जी पोळी भाजायची आहे ते शक्य होणार नाही. आज हा जो उद्रेक आहे मॅडम हा तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाणे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जो विकासक निवडलेला आहे त्या विकासकांनी आज 11 कोटी रुपये त्याला भरायला या ज्ञानेश्वर नगरचे नाही, अगदी हाकेच्या अंतर असलेलं ज्ञानेश्वर नगर, तो आमचा काय विकास करणार? आमची घरं तो मॉर्गेज ठेवणार का? आज ह्या लोकांनी लगेच घाईने त्याला डिक्लेअर केलं, कोर्टामध्ये सांगितलं नाही आम्ही AGM घेऊन डिक्लेअर केलं, नंतर मग त्याला टिप्पणी करतात नाही आमची चूक झाली, आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली. हे असं होत नाही. ह्या चुका, ह्या प्रिंटिंग मिस्टेक आम्ही जोपर्यंत सांगतो याचा अर्थ असं नाही की आम्ही हे आणणार नाही, पण आम्ही हे नक्कीच पटलावरती आणणार. यासाठी शासकीय असतील, कोर्ट कचेरी असतील, जे काय करावं लागेल अगदी शेवटपर्यंत आम्ही रहिवाशांसाठी आमच्या हक्काच्या घरासाठी लढणार. कारण शेवटी पुनर्विकास हा आम्हाला सर्वांना हवा आहे. आम्हालाही 208च्या घरात आजही कंटाळला, आम्हालाही मोठ्या घराची स्वप्न आहेत. कोणी असं समजू नये की आम्हाला घरं नाहीत, कोणी अशा आमच्या वल्गना करू नयेत की ह्यांना घरं नको आहेत. आम्हाला घरं हवेत, पण ती घरं देताना काटेकोर नियमाप्रमाणे सगळ्यांना सोबत घेऊन झालं पाहिजे. हीच आमची तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे. या लोकांचा जो हेतू आहे तो हाच आहे की कारभार पारदर्शी व्हावा, जो होत नाहीये तो पारदर्शी झाला तर त्याचा अर्थात सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आणि म्हणून हे सगळेजण वारंवार एकच मागणी करतायत की ज्या पद्धतीनं आज विकास करण्यासाठीचा जो काही खटाटोप चाललेला आहे तो करत असताना नियमांची पायमल्ली होऊ नये, वारंवार हेच सांगितले जाते. मात्र ही नियमांची पायमल्ली करत असताना त्याला खतपाणी घालणारं कोण आहे किंवा ह्या सगळ्याकडे इतकं दुर्लक्ष का होतंय याबद्दलही बोलणार आहोत एका ब्रेकनंतर. अभ्युदयनगरमधले अनेक रहिवासी स्वतःच्या घराचं स्वप्न पाहून निवर्तलेत आणि आता जे आहे ज्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार होत असताना सुद्धा अनेक अडथळे, अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि तो करण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण मूळ मुंबईकर असूनही छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढावं लागतंय. तुम्हाला आप्तस्वकीयांसाठीच जास्त लढावं लागतंय बाहेरच्यांपेक्षा. महासंघाने समन्वयक व मार्गदर्शक म्हणून कार्य करणे, जो कुठला महत्त्वाचा निर्णय असेल ही जनरल बॉडी घेऊनच त्यांना करायचा आहे किंवा प्रत्येक इमारतीच्या जनरल बॉडीमध्ये तो ठराव ठरवून तो नंतर जनरल बॉडीत पास करायला पाहिजे. परंतु ह्या लोकांनी काय केलं, 30 इमारतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, 17 इमारतींची प्रक्रिया बाकी होती. पण त्यांनी ह्यासाठी जनरल बॉडी घेणं गरजेचं होतं विकासक निवडताना. तर त्यांनी स्वतःच्याच कमिटीमध्ये तो निर्णय घेतला. कार्पोस किती मिळणार आपल्याला, बँक गॅरंटी ही सर्वात महत्त्वाची मॅडम बाब आहे. ही बँक गॅरंटी बाब आहे. बँक गॅरंटी त्या लोकांनी अजून डिक्लेअर केली नाही. एका विकासकाने केली पर रूम 30 लाख, पर रूम 30 लाख यांची अजून कुठे कायच होत नाही. म्हणजे हे कुठेतरी काहीतरी मूर्ती असं लोकांना संशय आहे. का दडपशाहीचा सामना करावा लागतो? तुम्ही सगळे इथलेच राहणारे आहात, सगळे रहिवासी एकत्र राहिलेले आहात, मग एवढी दडपशाही का? मॅडम, मला तर एवढंच बोलायचं आहे, आज आमच्या आईवडिलांनी आज 1 करोडची प्रॉपर्टी आहे, आमची तेवढी तर कॅपॅसिटी आहे 1 करोडची प्रॉपर्टी विकत घेणं. पण आज या महासंघाची जी काही लोक आहेत आमच्या कमिटीमध्ये, आज हे लोकांनी एका बिल्डरला विकले गेलेत अक्षरशः. आणि ते लोक तो जसं सांगेल तसं हे लोक काम करत आहेत. आज वाईट कुठे वाटत, त्यांनी पण हे कर्ज काढून घेतलेलीच घरं आहेत.
पण आज त्या एवढीच्या 10-15 लाखासाठी आपण जर घर कुठल्या बिल्डरला गहाण ठेवलं आणि 10 वर्षांनी जर आपल्याला घरच भेटली नाही तर आपण रस्त्यावर येऊ. आणि नंतर तर ह्या 1 करोडची प्रॉपर्टी 3-4 करोड झालेली असेल तर मला एवढंच वाटतं की आज आम्ही जो काय उद्रेक म्हणजे आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे तर प्रत्येक नागरिकांच्या मनात शंका कुशंका निर्माण झालेली आहे की आज ज्ञानेश्वर नगरसारखे 3-4 प्रोजेक्ट जे बाहेर पडलेत, पहिलं असं काय नव्हतं, पण विधान भवनामध्ये हा मुद्दा गाजलेला आहे का विकासका DN नगरचा, ज्ञानेश्वर नगरचा. तर आम्हाला कुठेतरी भीती वाटते. आम्हाला रिडेव्हलपमेंटच्या आम्ही विरोधात नाही आहोत, पण आमच्या ज्या काय मागण्या आहेत की जास्तीत जास्त एरिया भेटला पाहिजे. ही संधी आता एकदाच आलेली आहे, परत काय सारखी येणार नाही. जास्तीत जास्त एरिया भेटला पाहिजे, कायदेशीररित्या सगळं झालेलं पाहिजे, कॉर्पस पण जास्तीत जास्त भेटला पाहिजे, कारण का मेंटेनन्स खूप जास्त असणार आहे. प्लस बँक गॅरंटी खूप इम्पॉर्टंट आहे. बँक गॅरंटी असेल तर कुठला विकासक आपल्याला फसवून गेला तर ती बँक गॅरंटी जी असेल आपल्या बँक अकाउंटमध्ये त्याच्या बेसवर आपण ही परत कॉलनी रिडेव्हलप करू शकतो, ज्या काही बिल्डिंगी पडलेल्या आहेत. आणि दुसरा म्हणजे मुद्दा म्हणजे आपल्याला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट पण हे लोक दाखवत नाहीत, यांच्या बँक स्टेटमेंट पण दाखवत नाहीत. तर महासंघ कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी एका विकासकाच्या बाजूनेच काम करतोय आणि ह्याचा उद्रेक ही तर फक्त एक झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. ह्याच्यातच मी तुम्हाला सांगतो 1000-1500 लोक रस्त्यावर उतरणार, आमचा जीव गेला तरी चालेल, पण या रहिवाशांसाठी आम्ही मेहनत करतोय ती आयुष्यभर आम्ही करत राहणार, जोपर्यंत त्यांना चांगल्यात चांगलं घर भेटत नाही. सगळे सर्वसामान्य नागरिक ज्यांची एक माफक अपेक्षा आहे, पण ती होत असताना सुद्धा एकांगी निर्णय का बरं समोर येताना दिसतात? मी माजी उपाध्यक्ष महासंघ म्हणून गेली 5 वर्ष ह्या प्रकल्प प्रक्रियेत भाग घेऊन सगळ्यांना सामावून सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही सर्व प्रक्रिया जवळजवळ 80 ते 90 मीटिंग गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पार पाडल्या. असं असताना सुद्धा आता जो महासंघ आहे असं का करत नाही आहे हे कळत नाही आहे की एकाकी परस्पर सर्व निर्णय घेतात, जनरल बॉडी न घेतात. बरं 47 इमारतींपैकी 30 जणांची प्रक्रिया पूर्ण झाली, 17 सोसायट्यांची प्रक्रिया पूर्ण का होऊ शकली नाही तर ती मीटिंग विकासक निवडीची मीटिंग घेताना म्हाडाचा एक प्राधिकृत अधिकारी उपस्थित राहणं गरजेचं असतं. तो अधिकारी आम्हाला 7-8 महिने मिळू शकला नाही, त्यासाठी महासंघाने कोणते आमच्यासाठी प्रयत्न केले नाही. आणि 6 जुलैला त्यांनी परस्पर 30 जणांच्या निवडणुकीवरती डिक्लेअर केला तो डेव्हलपर, आणि आम्हाला 8 दिवसाने विकासक निवडा म्हणून म्हाडाचं पत्र आलं, तो मीटिंग घ्या. जनरल बॉडी घेऊन लोकांचं म्हणणं, त्यांची सूचना, ऑब्जेक्शन ऐकून आम्ही करत होतो, ते केलं. आणि मला वाटतं की मुंबईमध्ये असे अनेक प्रकल्प घाई करून जे पुढे गेले ते अडकलेले आहेत. लोकांच्या बिल्डिंग तुटलेल्या आहेत, भाडं 1-2 वर्ष मिळतं, नंतर भाडीही मिळत नाही, आणि नंतर मग लोक अक्षरशः रस्त्यावरती आलेले आहेत. लोकांचं सर्वसाधारण कुटुंबातली घरं आहेत, एक घर असतं, दुसरं छत नसतं, कमीत कमी हे छत तरी त्यांच्या डोक्यावर राहावं यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार. अनेक मुद्दे बाकी असताना सुद्धा ह्यांनी 2 जे रिपोर्ट आहेत ते एखाद्या PMC तज्ज्ञाला देऊन त्याची कंपॅरिझन केलं पाहिजे होतं. त्यात काय राहून गेलं का बघायला पाहिजे होतं, अजून काय मिळू शकतं ते बघायला पाहिजे होतं. तो रिपोर्ट रहिवाशांना देऊन त्याच्यावरच्या तज्ज्ञांकडून त्याचा रिपोर्ट घेऊन तो दिला पाहिजे होता. तो न घेता ह्यांनी सरळ विकासाला जो दिलेला ते गृहीत धरून त्याच्यावरतीच हे लोक पुढे जाण्याचा घाट घातलेला आहे. तर एवढ्या घाई ते प्रकल्प होणार नाही. कामं करा पण लोकांना रस्त्यावरती आणू नका. आमचा सपोर्ट आहे पुनर्विकासाला, आम्ही शेवटपर्यंत सपोर्ट करणार, कारण सगळ्यांचंच घर आहे. पण कुठेतरी आम्ही अडचणीत असेल तर आम्ही हा आवाज उठवणार. मुळात महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच बाजूला राहत आहेत. नक्कीच मॅडम, आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला. 5-6 वर्ष खरोखरच चांगलं काम केलं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. या मुंबईमधले 56 वसाहती म्हाडाच्या आहेत, त्यातली 55 वसाहतीतील लोक आपल्या वसाहतीत सांगत होते की अभ्युदयनगर बघा सगळे कसे एकत्र संघटित आहेत, चांगल्या प्रकारे चाललं आहे, त्यांचं डेव्हलपमेंट जवळ आलं आहे, आपण भांडलं नाही पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी शिका. आम्हाला छाती तेवढी वर यायची. पण त्यानंतर जे काय झालं, आता नवीन इलेक्शन झाले आणि जे पदाधिकारी आले त्यांनी पूर्वीच्या महासंघाच्या पुन्हाईवर स्वतःची इलेक्शन जिंकून घेतली, स्वतःला खुर्च्या घेतल्या, आणि तिथे बसल्यानंतर त्यांनी जो प्रकार केला मॅडम, कोणालाही कुठच्याही बाबतीत विश्वासात घेतलं नाही. साधं तुम्ही निवडून आल्यानंतर लोकांना कोण पदाधिकारी आहे ह्याची आतुरता असते, तुम्ही त्यांना साधी तोंड ओळख करायला एक मीटिंग घेतली नाही. परंतु बिल्डरचं एक नवीन बीड आलं, रिवाईज काय ते म्हणतात, ऑफर लेटर आलं, ते आल्याबरोबर तुम्ही ताबडतोब सगळ्यांच्या मीटिंग घ्यायला लागल्या. त्या पण बिल्डिंगच्या 4 लोकांना त्यात प्रवेश,
बाकीच्या 86 लोकांनी घरी बसायचं आणि त्या 4 लोकांचे निर्णय आपल्यावर लादून घ्यायचं. त्या 84 लोकांचा कोणताही प्रश्न ते विचारात घ्यायला तयार नाही. जर एखाद्याने प्रश्न त्यांना विचारला लेखी महासंघाचं लेखी उत्तर येते, तुम्ही तुमच्या कमिटीतर्फे तुमचा हा प्रश्न मांडा, आम्ही वैयक्तिक लोकांना या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीत. म्हणजे सर्वसामान्य लोकांना ते कुठेही उभं करायच्या तयारीत नाहीत. ते अगदी त्यांना बाहेरच ढकलतात आणि त्यांच्या जीवावर हे आज पुनर्विकास करतात. आपण एकत्र बसूया, काय चुकीचं आहे काय नाही ते लोक तुम्हाला सांगतात, त्याच्यावर तुम्ही तुमचं मत सांगा की लोक खरोखर चुकतात की नाही चुकतात. ही तर सर्वसामान्य प्रोसिजर आहे, ही वेगळी सांगायची गरज नाहीये. हे सांगावं लागतं, ह्याच्यातच काहीतरी खोट आहे. या सर्वांतर्फे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना साथ घालायची आहे की मागे त्यांनी DN नगर प्रकरणामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये ॲक्शन घेणार म्हणून सांगितलं होतं विधानसभेमध्ये, परंतु त्याचाही अजून काही क्लिअर आलेलं नाही आहे. तसंच हा भालेकिल्ला हा मराठी माणसाचा 99% मराठी माणसं इथे राहतात आणि महाराष्ट्रामध्ये जे मराठी माणसं ज्यांच्या जीवावर असतात म्हणजे माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे जे मराठी माणसाचे कैवारी म्हणून सांगितलं जाते, त्या सगळ्यांनी ह्या अबुदनगरवर लक्ष केंद्रित करावं किंवा त्यासाठीच आम्ही आज इकडे जमलोय. भर पावसामध्ये सगळी लोक उभी आहेत, त्या म्हणजे काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून इकडे उभी आहेत. तर त्या सगळ्या प्रमुख नेत्यांना महाराष्ट्राच्या आम्ही सगळे साथ घालत आहोत अबुदनगरचे रहिवासी की त्यांनी ह्या आमच्या महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. मुळात हा विकास होत असताना जरी मराठीचे कैवारी असणाऱ्या नेत्यांना साथ घातली तरी सुद्धा त्यांना साथ घातल्यानंतर आणखी नव्यानं भ्रष्टाचार होऊ नये ही सुद्धा अपेक्षा आहे. कारण आजपर्यंत अनेक जण देशोधडीला लागलेले आहेत, अशी उदाहरणं आपल्याला अगदी दादरसारख्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेली आहेत. मात्र कोणावर अवलंबून राहायचा हा प्रश्न या लोकांना पडलेला आहे. अभ्युदयनगरचे 50-60 वर्षांपासूनचे रहिवासी आज अशा पद्धतीनं त्यांची अवस्था झालेली आहे, ज्यात स्वकीय असूनही ते परकीय असल्यासारखे वागतायत. हे कुठेतरी चुकतंय आणि म्हणून पारदर्शी कारभार असावा यासाठीचे जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना हरताळ फासू नये आणि योग्य ते निर्णय जे आहेत ते समोर यावेत. अन्यथा जनतेचा जो उद्रेक आहे तो अर्थातच त्रासदायक ठरणार आहे आणि म्हणून हे होऊ नये, सामोपचारानं निर्णय घेतला जावा यासाठी आज हे सगळे अभ्युदयनगरचे रहिवासी एकत्र जमलेले आहेत आणि त्यांची ही अपेक्षा घेऊन शाखा न्यूज टीम अर्थात कॅमेरा पर्सन चरण आणि मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आपल्यापर्यंत आलो, कारण आमची शाखा सगळीकडे आहे.